जिहादचं एक उत्तम उदाहरण तालिबान समर्थक त्या नेमानीने महाविकास आघाडीला जाहीर समर्थन केलेलं आहे। मुळामध्ये मुस्लिम लॉ बोर्डचा प्रतिनिधी म्हणून हा नेमानी तिथे येऊन वोट जिहादची भाषा करत होता। आपल्या देशामध्ये राहून या मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डची काय गरज, हा सर्वात पहिला प्रश्न माझा आहे। म्हणजे देशामध्ये राहून देशाचे सगळे फायदे घ्यायचे, सगळ्या योजनांचा पैसा लाटायचा आणि मग देशामध्येच राहून आमच्याच हिंदू राष्ट्रामध्ये राहून मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड काढायचा, वक्फ बोर्डच्या जमीन त्या नावाने लाटायची। आता वक्फ बोर्ड हे कुठल्याही इस्लामिक राष्ट्रामध्ये नाही, आमच्या भारतामध्येच आहे। मुळामध्ये या मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सारखा विषय हा आमच्या देशामध्ये का पाहिजे? देशामध्ये वेगळा कायदा कशाला पाहिजे? हे लोकांना वेगळे कशाला लाड करायचे त्यांचे? तुम्ही देशामध्ये जसं अन्य नागरिक संविधान मानतात, अन्य नागरिक ज्या पद्धतीने सोयी सुविधा भेटतात, तसं तुम्ही पण जगाला शिका ना। मग फक्त मुसलमानांसाठी वेगळा पर्सनल लॉ बोर्ड कशाला पाहिजे? हे सगळे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डवर बंदी घातली पाहिजे। या सगळ्या पर्सनल लॉ बोर्डची गरज आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये नाहीये। आणि अशा पद्धतीचे जाहीर फतवे काढणारा हा मौलवी, जो त्याचा बॅकग्राऊंड तुम्ही इतिहास थोडा तपासला, हा तालिबान समर्थक आहे। जेव्हा तालिबाननी आपल्या राज्य जिकडे तिकडे करण्याचे जेव्हा झेंडे फडकवतात, हा सर्वात पहिले समर्थक हा नेमानी करतो। जसा कसाबला न्याय दिला, कसाबला आपण उडवलं, कसाबला संपवलं, तोच नियम ह्या नेमानीला लावला पाहिजे। हा सफेद कॉलर टेररिस्ट आहे, हा आतंकवादी आहे, जो जाहीर फतवे काढतोय आमच्या देशामध्ये राहून। तुम्ही अशा पद्धतीचे हे मुस्लिम पर्सनल बोर्ड नाही चालू शकत। वक्फ बोर्ड हे आमच्या देशामध्ये राहून आमच्याच जमिनी लाटण्यासाठी हा जो काही जिहादी कार्यक्रम आहे, या गोष्टी आमच्या महाराष्ट्रात खपून घेणार नाही।